ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल झालाय। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊतांकडून जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। विनायक राऊत मुलगा नगरसेवक गीतेश राऊत विरोधात गुन्हा दाखल। ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आज न उद्या परिस्थिती बदलेल या आशेवर मी होतो। राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे मी तेव्हा तक्रार दिली नाही। गिरिजा राऊत यांचं वक्तव्य। मला प्रचंड त्रास देत वेगवेगळ्या बाबांकडे उपचारासाठी नेण्यात आलं। गिरिजा राऊतांची प्रतिक्रिया। विनायक राऊतांनी कुटुंबियांवरील आरोप फेटाळले असून गिरिजा राऊत 3 वर्षांपासून मुलासोबत राहत नाही। 2022 या प्रकरणाची 2026 मध्ये तक्रार। यात नक्की काहीतरी काळबेरा। विनायक राऊतांचं वक्तव्य। विनायक राऊतांचा विषय कौटुंबिक, मात्र ठाण्यात गुन्हा दाखल होणं हे संशयास्पद। संजय राऊतांकडून शंका व्यक्त। विनायक राऊत यांच्या प्रकरणात योग्य ती चौकशी होईल, पारदर्शकपणे कारवाई केली जाईल। मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। माजी खासदार विनायक राऊतांच्या सुनेने आरोप केल्यानंतर फिरोज बाबाला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं। जादूटोणा आणि अघोरी कृत्य केल्याचे विनायक राऊतांच्या सुनेचे आरोप। शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही, संजय राऊत यांचा पुनरुच्चार। फडणवीस केंद्रातच योग्य आहेत, बावनकुळे राज्याचं नेतृत्व करू शकतात, संजय राऊतांचं वक्तव्य। मोदी फडणवीसांना वाटेल ते बोलायचं, एवढंच काय ते काम संजय राऊतांकडे। संजय राऊत मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट आहे, गिरीश महाजनांची टीका। संजय राऊत ज्योतिष नाही, ते फक्त महायुतीमध्ये भांडणं लावतात। मुख्यमंत्री पदाबाबतच्या राऊतांच्या भाकितावर आमदार नरेंद्र भोंडेकरांची टीका। राऊतांनी महायुतीला सल्ला देऊ नये, नरेंद्र भोंडेकर यांचा हल्लाबोल। अमित शहांनी दिल्लीला बोलवून भाजप जॉईन करायला सांगितलं। एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट। तर भाजप प्रवेशात इंटरेस्ट नाही, शरद पवारांसोबतच राहणार, खडसेंकडून स्पष्ट। गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतले, एवढ्या लहान माणसासोबत मी संघर्ष करतोय। एकनाथ खडसेंचा महाजनांना टोला। गिरीश महाजन मंत्री होईपर्यंत त्यांना सर्वतोपरी मदत केली। महाजनांवर मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद, खडसेंची प्रतिक्रिया। एकनाथ खडसे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते, मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नव्हतो, खडसे मात्र होते। गिरीश महाजनांचा खोचक टोला। राजस्थानमधील अनेक गोशाळा बोगस असल्याचा संजय राऊत यांचा आरोप। मृतकांच्या नावावरही अनुदान घेतल्याचा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे। नगरसेविका राजुल पाटील ठाकरेंच्या सेनेच्या पक्षापासून अलिप्त। आदित्य ठाकरेंनी बोलवलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत राजुल पाटील गैरहजर। मुंबई महापालिकेच्या सभागृहाच्या बाहेर झालेल्या आंदोलनापासूनही राजुल पाटील अलिप्त होत्या। शासकीय निधी हा आपल्या बापाचा पैसा अशी धारणा प्रशासनाची झाली आहे। खासदार विशाल पाटलांचा मिरज पंचायत समिती प्रशासनावर जोरदार निशाणा। मिरज तालुक्यात मोठा प्रशासकीय भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप। शरद पवारांचा फोटो वापरण्यास पवारांनी मान्यता दिली। दादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा दावा। तर शरद पवारांचा फोटो वापरण्यासंदर्भात तटकरेंना पत्र लिहिणार, संजय पवार यांची माहिती। साताऱ्यातील पावन हनुमान मंदिर परिसराविरोधी पक्षांच्या वतीने रामरक्षा आंदोलन। विरोधकांकडून अयोध्या राम मंदिर ट्रस्ट गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी। शाळा बंद आंदोलनाचा शिक्षकांना फटका। 8,629 शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार कापणार, शिक्षण विभागाचा हा निर्णय। सातारा जिल्ह्यातील मेटतळे ग्रामस्थांचा खड्ड्यांमध्ये झाडं लावून अनोखं आंदोलन। महाबळेश्वर प्रतापगड मार्गावरील खड्डे आणि रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन। गेल्या 3 वर्षापासून घाटमार्गावर मोठे खड्डे। अहिल्यानगरमध्ये वाढत्या गुन्हेगारी विरोधात व्यापाऱ्यांसह सर्व पक्षांचा एल्गार। वाढत्या गुन्हेगारी विरोधात बंदची हाक। नागरिकांकडे येऊन श्रीरामपूर शहर बंद ठेवत पोलीस प्रशासनाचा निषेध। मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतून सर्व 9 मृतदेह बाहेर काढले। अखेर 83 तासांनी शोध मोहीम थांबवली। दुर्घटनेतून एकूण 14 कर्मचारी बचावले। मोशी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर। महापालिका, राज्य सरकार आणि संबंधित कंपनीकडून ही मदत दिली जाईल। पीडितांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी कंपनी घेणार। मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि बाबासाहेब पाटलांच्या हस्ते लातूरमध्ये सहकार भवन इमारतीचं भूमिपूजन। सहकार क्षेत्राशी निगडीत सर्व कार्यालय एकाच छताखाली येणार। भोरमधील प्रलंबित एमआयडीसी संदर्भात उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवारांची बैठक पार। नव्याने मिळणाऱ्या मोबदल्याबाबत शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्याच्या सूचना। आमदार शंकर मांडेकरांसह पुणे जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती। पालघरच्या देवीपाड्यात पूरग्रस्त कुटुंबियांना शिवसेनेकडून आर्थिक मदत आणि धान्य वाटप। TV9च्या बातमीनंतर अडचणीत सापडलेल्या या कुटुंबियांसाठी मदतीचा ओघ सुरूच।
अतिवृष्टीमुळे मुळशीतील घोटावडे, रिहे, कोळवणमध्ये पिकांचं मोठं नुकसान. राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकरांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी. पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देण्याचे निर्देश. देशाच्या 70% भागातून मान्सूनचे ढग गायब. महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये पुढील 5 दिवस पाऊस नाही. आज बहुतांश भागात पावसाची उघडीप. रत्नागिरीमध्ये गेल्या 4 दिवसांपासून शहरी आणि ग्रामीण भागात पावसाचं प्रमाण कमी. पाऊस नसल्याने नद्यांच्या पातळीतही घट. जूनपासून आजपर्यंत केवळ 39%च पाऊस. अकोल्यात निकृष्ट सोयाबीन बियाण्याप्रकरणी बूस्टर आणि रवी सीड्स या 2 कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल. प्रयोगशाळेच्या प्राथमिक अहवालात बियाण्यांचा दर्जा निकृष्ट आढळल्यानंतर ही कारवाई. अमरावतीमध्ये बियाणे विक्री करणाऱ्या बूस्टर कंपनीविरोधात गुन्हा दाखल. सोयाबीनचे 7 नमुने अप्रमाणित ठरले. 500हून अधिक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाकडून पोलिसांत तक्रार. मराठवाड्यात पावसाचा खंड पडल्याने शंखी गोगलगाय आणि वाळूचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. कोवळी पिकं खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत. या किडींवर नियंत्रणासाठी मीठ, चुना आणि योग्य औषधांचा सामूहिक वापर करण्याचा कृषी तज्ज्ञांचा सल्ला. वाशिम जिल्ह्यातील वारजहागीर परिसरातील कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचं वातावरण. कांद्याला प्रति क्विंटल सुमारे 2500 रुपयांपर्यंत भाव. वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून टप्प्याटप्प्याने कांद्याची विक्री. नंदुरबारमध्ये खरीपातील 14 पिकांना प्रधानमंत्री पीक विम्याचं संरक्षण मिळणार. शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत अर्ज करता येईल. शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. धाराशिव जिल्ह्यात यावर्षी सुमारे 2.5 लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी. मात्र अनेक भागात उंटा अळीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या पानांची मोठ्या प्रमाणात कुरतड. त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पालघरच्या तांदुळवाडी गडावर मुसळधार पावसामुळे मोठं भूस्खलन. शेकडो झाडं कोसळली असून गडाकडे जाणारी एक महत्त्वाची पायवाट मातीखाली गाडली गेली. धोका कायम असल्याने आता नागरिकांनी भूस्खलन झालेल्या भागात जाणं टाळावं. प्रशासनाचं आवाहन. सिंधुदुर्गच्या जांभवडे खोचरेवाडीमध्ये गड नदीवरील पूल खचला. पूल खचल्यानं 100 लोकवस्तीचा संपर्क तुटला. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. पावसाअभावी नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरण्या रखडल्या. 36 पैकी 19 महसूल मंडळात 50 मिलीमीटरपेक्षाही कमी पाऊस पडल्यानं बळीराजा चिंतेत. शेतकऱ्यांपुढे पीक जगवण्याचं मोठं आव्हान. पुण्याच्या शिरूरमध्ये युरियाचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप. कृषी सेवा केंद्रावर युरिया खतासाठी शेतकऱ्यांची गर्दी. युरिया खत न मिळाल्याने रात्री उशिरापर्यंत शेतकरी ताटकळत. हिंगोलीच्या विविध भागात नीलगाय, रानडुकरांसह वन्य प्राण्यांचा धुमाकूळ. सोयाबीन, हळदीसह अनेक पिकांची नुकसान. शेतकरी आर्थिक अडचणीत. वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. दिवेघाटात आषाढी वारीच्या सोहळ्यात वारकऱ्यांनी रुग्णवाहिकेला वाट करून दिली. लाखो भाविकांची गर्दी असतानाही शिस्तीत उभं राहून या वारकऱ्यांनी रुग्णवाहिकेला सुरक्षितपणे पुढे मार्गस्थ केलं. आषाढी यात्रेनिमित्त धुळे विभागातून पंढरपूरकडे 215 जादा बसेस धावणार. 40 प्रवाशांच्या गटासाठी स्वतंत्र बसची सुविधा. विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांची माहिती. संत तुकोबांची पालखी सोलापूर महामार्गावर. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी सोलापूर महामार्गावर नागरिकांची मोठी गर्दी. टाळ आणि मृदुंगाच्या गजरात हा परिसर जो आहे तो विठुमय झालाय. संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू संत सोपान महाराजांची पालखी आज सासवडहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार. पालखी रथाला आकर्षक फुलांची सजावट. ब्रह्मा, सोपान या अक्षरांची फुलांमध्ये सजावट. पालखी रथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. पुण्यात पालखी सोहळ्यात चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी 79 संशयितांना ताब्यात घेतले. यामध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश असून सर्वांची चौकशी सुरू. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पुण्याच्या सासवडमध्ये मुक्काम. पुणे ते सासवड दिवेघाटातून लांब पल्ल्याचा आणि अवघड टप्पा पार केल्यानंतर पालखी सोहळा काल आणि आज सासवडमध्ये मुक्कामी. भोर तालुक्यातील रायरेश्वर ते पंढरपूर पायी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान. टाळ मृदुंगाच्या निनादात विठुरायाच्या नामघोषात परिसर दुमदुमला. दिंड्यांची विधिवत पूजा करून आरती करत प्रस्थान.
विविध जिल्ह्यातील सुमारे 7,000 सायकल स्वार पंढरपुरात दाखल. सायकल चालवा, फिट रहा, झाडे वाचवा, झाडे जगवा असा पर्यावरण आणि आरोग्याचा संदेश नगर प्रदक्षिणा करत सायकल स्वारांकडून जनजागृती. 800 ज्येष्ठ नागरिकांना महाबोधी विहाराच्या दर्शनासाठी घेऊन जाणारी विशेष रेल्वे रवाना. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून नागपुरातून गाडीमार्गस्थ. बोधगया येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंसाठी 10 एकर जागेवर अत्याधुनिक यात्रीगृह उभारणार. पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून चरण सेवा उपक्रम सुरू. परळीमध्ये वारकऱ्यांना पायांची मालिश, फिजिओथेरपी, वैद्यकीय तपासणी आणि औषधोपचाराची सुविधा उपलब्ध. परळी शहरातून दरवर्षी मोठ्या संख्येने पायी दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. मनमाडमध्ये हवभप तुकाराम जेऊरकर महाराजांचं जल्लोषात स्वागत. वृंदावन, गोकुळ आणि गोवर्धन परिक्रमा करून महाराज परतले. 50 दिवसात 84 कोसाची खडतर परिक्रमा पूर्ण. चाळीसगावातून 3,000हून अधिक वारकरी विशेष रेल्वेने पंढरपूरकडे रवाना. टाळ मृदुंग अभंगाच्या गजरात भक्तिमय वातावरण. सलग 6व्या वर्षी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून विशेष रेल्वेचं नियोजन. शेवगाव पाथर्डीच्या सायकलस्वारांची पंढरपूरकडे सायकलवारी रवाना. वारीत तरुण तरुणींसह तब्बल 55 ते 60 सायकलस्वार सहभागी. हे वारकरी 3 दिवसात 200 किलोमीटरचा पल्ला पार करणार. अहिल्यानगरमध्ये झालेल्या पावसानं भंडारदऱ्यातील धबधबे प्रवाहित. सकाळी या भागात धुकं पडत असल्यामुळे भंडारदऱ्यात पर्यटकांची संख्या वाढली. नाशिकच्या इगतपुरीमधील तळेगाव शिवारात असलेल्या कपारेश्वर महादेव येथे पर्यटकांची संख्या वाढली. पावसामुळे परिसरातील धबधबे देखील प्रवाहित. यामुळे पर्यटकांची गर्दी वाढली.